मुंबईतील आझाद मैदानावर 5 दिवस अन्न पाणी त्याग करून आमरण उपोषण केल्यानंतर मनोजदादा जरांगे पाटील यांची महत्वाची मागणी मान्य झाली. त्यांना राज्य शासनाने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जी.आर. दिला आणि त्यानुसार मराठा कुणबी नोंदी होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. मात्र याला विरोध करत प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी जाहीररित्या पुण्यात पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत शासनाचा हा जी.आर. टराटरा फाडून टाकला. तर शासनाचा एखादा जी.आर. फाडणे हा कायद्याने गुन्हा होतो का? आणि हा जर गुन्हा होत असेल तर मनोज जरांगे यांना विरोध करणाऱ्या प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर आता पोलीस गुन्हा दाखल करतील का? हा आपला आजचा विषय आहे. नमस्कार, मी श्रीधर ढगे, OTT न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आपण पाहिलंच आहे की मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन सुरू आहेत. मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने कोट्यवधीच्या संख्येत 52च्या आसपास जवळपास मोर्चे काढले. त्यानंतर मनोजदादा जरांगे पाटील गेल्या अनेक वर्षापासून या मुद्द्यावर आंदोलन करत आहेत. अखेरीस त्यांना यश आलं आहे आणि पहिली मागणी आहे जे हैदराबाद गॅझेट लागू झालं आहे. मात्र त्याला सुद्धा विरोध होत आहे आणि हा विरोध करणारा व्यक्ती आहे प्राध्यापक लक्ष्मण हाके. अन्य ओबीसी समाजाने ही भूमिका स्वीकारली आहे की आता जो काही लढा द्यायचा तो न्यायिक मार्गाने द्यायचा, न्यायालयीन मार्गाने द्यायचा आहे. छगन भुजबळ साहेब यांनी सुद्धा आश्वासन दिलं आहे की आता आंदोलन थांबवा, आपण जी काही आपली मागणी आहे ते न्यायालयात मांडू. दुसरीकडे बबनराव तायवाळे ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे, त्यांनी म्हटलं आहे की हे तर पूर्वापार चालत आहे की ज्यांची कुणबी म्हणून नोंद आहे त्यांना प्रमाणपत्र देण्यात कोणताही अडथळा नाही आणि हा जर नियम मोडला तर जे लोक आता ओबीसीत समावेश आहेत यांचा सुद्धा नोंदी मग कॅन्सल होऊ शकतात. असे असताना आणि शासनाचा जी.आर. सुस्पष्ट असताना आणि त्यात कोणतंही उल्लंघन झालं नसताना, ओबीसी बांधवावर कोणते अन्याय झाले नसताना तरी सुद्धा लक्ष्मण हाके यांना हा विषय जिवंत ठेवायचा आहे. प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचे हेतू हे फार वेगळे आहेत. त्यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत आणि ओबीसी मराठा भांडणे लावायची आहेत. मग एकंदरीत असे चित्र असताना सरकारने या अपप्रवृत्तीचा बंदोबस्त केला पाहिजे. म्हणून आपण काल आवाहन केलं होतं की ही सुरुवात आपण आपल्या गावातून करूया. तर मी पत्रकार असल्याने आणि ओबीसी समाजाचा, मराठा समाजाचा एक घटक असल्याने मी स्वतः यासाठी पुढाकार घेतला आहे आणि मी पहिली तक्रार राज्यातली या विषयावरील पहिली तक्रार ही आहे जी खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री पवार साहेब यांच्याकडे दाखल केली आहे. त्यांनी तक्रार स्वीकारून मला रिसिप्ट सुद्धा दिली आहे. या तक्रारीवर जी काही योग्य उचित कारवाई होईल ते करू असे त्यांनी मला सांगितले. आता राहिला विषय, या तक्रारीत काय मी मुद्दे नमूद केले आहेत ते मी तुम्हाला सांगतो. ही ती तक्रारीची कॉपी आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे इथं मला रिसिप्ट पण दिलेला आहे साहेबांनी आणि पोलीस विभागाने माझी तक्रार स्वीकारलेली आहे. आता जे काही याच्यात कायदेशीर बाबी तपासून कारवाई होईल नाही होईल हा पुढचा प्रश्न, पण आपण सुरुवात केली आहे. तर या तक्रारीत काय नमूद केलं आहे मी? या तक्रारीत मी असं नमूद केलं आहे की मी पूर्ण वाचत नाही, थोडं जे महत्वाचं आहे तेच वाचतो. प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी शासनाचा अधिकृत जी.आर. स्वतःच्या हाताने फाडला. ते जी.आर.चे नंबर वगैरे दिले मी. फक्त एवढेच नाही तर त्यांच्या इतर व्हिडिओमध्ये जे टीव्हीवर सोशल माध्यमांवर प्रसारित होतात त्यात ओबीसी व मराठा समाजामध्ये जातीय द्वेष निर्माण होईल, त्यांच्या दंगली उसळतील अशा स्वरूपाचे भडकाऊ वक्तव्य केल्याचे दिसते आणि ते मी स्वतः ऐकले आहेत. मी एक पत्रकार म्हणून आणि सामाजिक जाण असलेला व्यक्ती तसेच ओबीसी मराठा समाजाचा सदस्य आणि मनोज जरांगे पाटील यांचा एक समर्थक असल्याने माझी भावना या कृतीमुळे दुखावल्या गेल्या आहेत. सोबतच माझ्या समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असून त्यांच्यामध्ये रोष आहे. एक पत्रकार म्हणून राज्यातील कायदा सुव्यवस्था, दोन समाजात सलोख्याचे संबंध राहणे, बंधुभाव राहणे हे मला योग्य वाटत असल्याने आणि हा तक्रार देण्याचा अर्ज मला भारतीय राज्य घटना देत आहे, जे माझे मूलभूत हक्क आणि अधिकार आहे त्यामध्ये येते. त्यामुळे मी पोलिसात तक्रार केली आहे. तर हाकेंच्या कृतीमुळे काय झालं? शासनाच्या आदेशाचा अवमान झाला, मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि त्यांच्या मनात रोष आहे. तसेच त्यांना असुरक्षिततेची भावना जी आहे ती निर्माण झालेली आहे. तसेच ओबीसी व मराठा समाजामध्ये जातीय संघर्ष भडकून कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न सुद्धा निर्माण होण्यास धोका निर्माण झाला आहे.
हे कृत्य जे आहे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचं अत्यंत गंभीर असून राज्यात तणाव गोंधळ आणि संभाव्य दंगल परिस्थिती निर्माण त्यांच्या या एकंदरीत कृतीमुळे होऊ शकते. तर व अशा पद्धतीनं एखादा शासकीय कागद जो फाडला तर गुन्हा दाखल होऊ शकतो का, याचं ताजं उदाहरण आपल्याकडे आहे. महिनाभरापूर्वी पुण्यात एक मोठं आंदोलन झालं होतं. संभाजीनगर पोलीस एका प्रकरणाच्या चौकशीसाठी पुण्याला गेले होते आणि तेथे त्यांनी काही मुलींना अपमानजनक वागणूक दिली होती आणि बरेच काही आरोप त्या मुलींकडून झाले होते. त्यानंतर ह्या मुली पोलीस स्टेशनमध्ये गेल्या. त्यांनी जवळपास सकाळपासून उशिरा रात्रीपर्यंत धरणे दिलं आणि दलित मुलींना, मागासवर्गीय मुलींना चुकीची, अपमानजनक आणि त्यांच्या लज्जेस धक्का पोहोचेल अशी वागणूक दिली म्हणून संबंधित पोलीस टीम मधील कर्मचाऱ्यांवर, महिला कर्मचाऱ्यांवर अॅट्रॉसिटी आणि विविध कलमांवर गुन्हे दाखल करावे अशी त्यांची मागणी होती. या मागणीच्या समर्थनार्थ तिथं आमदार रोहित पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यासह विविध लोक तिथं गेले होते. त्यानंतर दिवसभर तिथं रात्री उशिरापर्यंत धरणे आंदोलन चाललं. पोलीस उपायुक्त, आयुक्त आले, त्यांनी आंदोलकांची समजूत काढली, मात्र ते काही मान्य झालं नाही. याच वेळी तिथल्या अधिकाऱ्यांनी त्यांना असंच एक पत्र दिलं की बाबा आम्ही या प्रकरणाची चौकशी केली आहे आणि यात गुन्हा दाखल होऊ शकत नाही. तर त्या आंदोलकांनी तो कागद त्यांच्या समोर फाडला होता. तो तर एक पोलिसांनी दिलेला साधा कागद होता. तो फाडला म्हणून त्या दोन तरुणींवर पुण्यात गुन्हे दाखल झाल्याची घटना ताजी आहे. मग त्यांना जर एक न्याय आहे तर त्यांनी तर पोलिसांचं पत्र फाडलं. मग शासनाने दिलेला GR हे अधिकृत आहे पत्र. शासनाचा GR म्हणजे शासन निर्णय. हा शासन निर्णय फाडणं म्हणजे हा कुठंतरी शासनाचा एक अवमान आहे, मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा अपमान आहे आणि सरकारचा अपमान आहे. तर त्यांच्यावर हक्कभंग दाखल करता येऊ शकतो, त्यांच्यावर विविध प्रकारे गुन्हे दाखल करता येऊ शकतात. त्यांनी घटनेची पायमल्ली केली आहे. घटना त्यांना मान्य नाही असं त्यांच्या वर्तनावरून दिसलेलं आहे. त्यांनी देशद्रोह केला आहे. त्यांच्यावर कठोरात कठोर गुन्हे दाखल करा. विशेष म्हणजे त्यांची सगळी वक्तव्य तपासा. ही जातीय तेढ निर्माण करणारी आहेत, ओबीसी आणि मराठा बांधवांमध्ये भांडणे लावणारी आहेत. संपूर्ण महाराष्ट्र हा गुन्ह्यागोविंदाने राहत आहे. ओबीसी आणि मराठा बांधवांमध्ये कुठलेही वैर नाही, पण या हाकेंना काहीतरी मिळवायचं आहे. पैदल फिरणारा हाके आता फॉर्च्युनर मध्ये फिरतो. प्राध्यापक शिक्षणाचे धडे द्यायचे सोडून तो लोकांना द्वेषाचे धडे द्यायला लागलाय. त्याच्यावर त्वरित गुन्हे दाखल करा, नाहीतर महाराष्ट्रात उद्रेक होईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी आहे ही सरकारवर राहील. हे सुद्धा मी या निमित्ताने जाहीर करतो. 3 ते 4 दिवस गणपतीचे आहेत, त्यामुळे आमच्या अर्जावर तुम्ही 8 दिवसांनी का होईना विचार करा. कायदेविषयक सल्ला घ्या. प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये विधी सल्लागार होते याआधी, आता सध्या नाही आहेत. ते नेमण्यात यावे. तिथे प्रत्येक ठाणेदारांना या आपण कायद्याच्या चौकटीत बसून यावर काही गुन्हा दाखल करू शकतो का, यासाठी न्यायिक मार्गदर्शन करणारी टीम असली पाहिजे. ती नेमा आणि या तक्रारीवर कारवाई करा. अशा तक्रारी आता राज्यभर होतील, त्यामुळे एक तरी गुन्हा तुम्ही दाखल करा अशी माझी मागणी आहे. आणि सध्या गणपती उत्सव आहे. मी सर्वांना शुभेच्छा देतो. पोलीस बांधवांवर भरपूर ताण आहे. त्यांच्या भावनांचा विचार करू, पोलिसांना संपूर्ण सहकार्य करू आणि पोलीस बांधव मराठा आंदोलनात सुरुवातपासून आपल्या सोबत आहेत. मुंबईत आम्ही स्वतः आंदोलन कव्हर करायला होतो. पोलिसांनी अक्षरशः आपल्या घासातला घास तिथं खाऊन मराठा बांधवांना सहकार्य केलं. कुठेही साधी धक्काबुक्की, लाठीचार्ज असे कोणतेही प्रकार घडले नाही. अत्यंत शांततेत आंदोलन पार पडलं. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांचं आणि महाराष्ट्र सरकारचं आम्ही पुनश्च एकदा आभार मानतो आणि आम्हाला छोटासा न्याय हवा आहे. पहिली लढाई आम्ही जिंकली आहे. त्या हाकेंवर गुन्हा दाखल करा आणि राहिलेला प्रश्न जो सदावर्तेंचा तो आम्ही न्यायालयीन मार्गाने लढणार आहोत. यात जर पोलिसांनी गुन्हे दाखल केले नाहीत तर गुन्हे का दाखल होत नाहीत त्याचं एक पत्र आम्हाला द्यावं. त्या पत्राच्या आधारे आम्हाला कुठं कोर्टात काय जाता येईल का ते आम्ही करू. आम्हाला कोणताही कायदा हातात घ्यायचा नाही, कोणाशी वाद घालायचा नाही. आम्ही कोणाचाही व्यक्तिद्वेष, समाजद्वेष करत नाही. सर्व धर्म समभाव हा आम्ही मानतो. त्यामुळे तुमच्या हातात जे आहे ते द्या. आम्ही कोणतेही बर्डन आणत नाही. तुम्ही गुन्हा दाखल करू शकता, गुन्हा दाखल करा. नसाल करत नाही आणि काय त्याची आमच्या अर्जावर तुम्ही काय प्रोसेस केली त्याचं एक पत्र आम्हाला द्या. त्या पत्राच्या आधारे स्थानिक न्यायालयात असो किंवा कुठं काही असो जे काही करता येईल ते करेल. पण लक्ष्मण हाकेवर गुन्हा दाखल होईपर्यंत मी श्रीधर ढगे शांत बसणार नाही. या मागणीच्या प्रतीने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, उपमुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री, पोलीस महासंचालक मुंबई
स्थानिक आमदार असल्याने कामगार मंत्री आकाशदादा फुंडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक खामगाव आणि माहितीसाठी मनोजदादा जरांगे पाटील अंतरवाली सराटी यांना पाठवलेले आहेत. तर हा झाला तक्रारीचा विषय. आता आपण ही तक्रार का करावी लागली आणि या तक्रारीवर गुन्हा कसा दाखल होऊ शकतो. आता बरीच लोक भडकाऊ व्यक्त करतात तेव्हा त्यांच्यावर ताबडतोब गुन्हे दाखल होतात, पण यात थोडा वेळ लागेल. खामगावात सध्या गणेश विसर्जन आहे आणि खामगावचं गणेश विसर्जन म्हणजे पोलिसांमागे खूप तणाव असतो. त्यामुळे सध्या आम्ही तक्रार दिली आहे. गणेश विसर्जनानंतर सर्व काही शांत झाल्यानंतर आम्ही कायदेशीर वकिलांची एक टीम घेऊन चर्चा करू. पोलिसांनी तक्रार दाखल नाही केली तर त्यानंतर काही न्यायालयात जाता येते का तो प्रयत्न करू. मात्र हाकेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. माझा पोलीस बांधवांवर कोणतेही आरोप नाही आहे. त्यांनी तक्रार स्वीकारलेली आहे आणि जे काही त्यांच्या हाती आहे ते करतीलच. पण आपणही कायद्याच्या चौकटीत राहून हे सर्व करत आहोत. आपल्याला मला किंवा कोणी मराठा बांधवाला आम्हाला वैयक्तिक कोणाला टार्गेट करायचं नाही, तो आमचा हेतू नाही. आम्ही अत्यंत शांततेनं आंदोलन करत आले आहोत आणि करत राहू. मात्र चुकीच्या पद्धतीनं कुणी जर विरोध करत असेल आणि दोन समाजात तेढ निर्माण करत असेल तर एक पत्रकार म्हणून हे करणं मला योग्य वाटलं, मी ते केलं. आता माझी कृती काय तुम्हाला कशी वाटली आणि आपलं काही मत असल्यास किंवा काही आपल्या भावना आपल्याला व्यक्त करायच्या असल्यास आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की लिहा आणि आपण हा लढा जो आहे मराठा आरक्षणाचा आणखी व्यापक प्रमाणात कसा पुढे जाईल यासाठी प्रयत्न करत राहू. धन्यवाद.